हे जे माझं पाणी उडतंय ना, ते काही कुठले कारंजे नाहीये. ते पाणी उडतंय ते पुणे महानगरपालिकेचं पाणी आहे. ते तुमच्या आमच्या टॅक्स मधून खरेदी केलेलं पाणी. मित्रांनो, जे पाणी उडतंय ते लोकांना पिण्यासाठी मिळत नाहीये. मराठवाड्यात जर तुम्ही गेलं किंवा परभणी सारख्या भागात तुम्ही गेलं, नांदेडकडच्या भागात जर तुम्ही गेलं, तर हे पिण्याचं पाणी, पिण्याच्या पाण्यासाठी आपण कित्येक बातम्या बघतोय की नंदुरबार मधल्या मुलं मुली त्यांचं संपूर्ण आयुष्य केवळ पाणी आणण्यासाठी घालवत आहेत. मैलोन मिल ते पाणी आणण्यासाठी घेऊन जात आहेत. कित्येक अंतर ते कापताना दिसत आहेत किंवा मोठ्यात मोठे डोंगर सर करून ते पाणी घेऊन येताना दिसत आहेत. आणि त्यांचा जो दिवसाचा नियमित सुरळीत जो काही वेळ आहे तो त्या ह्या सगळा वेळ केवळ पाणी आणण्यामध्ये आणि त्यांचं आयुष्याचं जे काही काम आहे ते करण्यामध्येच जातोय. आणि अशाच ठिकाणी एका बाजूला पाण्यासाठी लोकांनी तरफडायचं आणि दुसऱ्या बाजूला पुणे महानगरपालिकेच्या छोट्या मोठ्या चुकीमुळं एवढं लाखो लिटर पाणी वाया जायचं. हे जो काही AM कॉलेजचा जो रस्ता आहे, AM कॉलेजच्या रस्त्यावरती देखील नळ फुटलेत, पाईपलाईन फुटली. त्यानंतर साने गुरुजी हॉस्पिटलचा जो मागचा जो छोटा कॅनल आहे त्या कॅनलमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाईपलाईन फुटलीत. आणि आज अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याच्या क्रांती न्यूजला कॉल आले आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी पोहोचलो तर बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये जसं काही कारंजाच महानगरपालिकेने केलं का, किंवा महानगरपालिका आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये त्यांनी जे झाडं तोडणं अपेक्षित होतं ते तोडलं नाहीये. चेंबर त्यांनी साफ करणं अपेक्षित होतं ते त्यांनी केले नाहीये. जर आता अशात पाणी जर साचलं तर मग गाड्या वाहून जातील का, किंवा सुरळीत लोक जाणं येणं होईल का, किंवा लोकांना एक अनुभव म्हणून हे मॉकड्रिल तर घेतंय का महानगरपालिका? मॉकड्रिल मी तुम्हाला यासाठी बोलतोय की तुम्हाला निषेध म्हणून तुम्हाला आम्हाला मॉकड्रिल बोलावं लागतंय. एवढं लाखो लिटर वाया पाणी तुम्ही घालवता. कारण दुसऱ्या बाजूला 17.5 नळीकाठच्या ज्या काही छोट्या मोठ्या वस्त्या आहेत किंवा पुण्यातल्या अजून ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्यामधल्या वारंवार लोकांच्या कंप्लेंट येतात की आमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये आळे येत आहेत, पिण्याच्या पाण्यामध्ये चेंबरचं पाणी येत आहे. एका बाजूला तुम्ही ऑफिसमध्ये बसून किंवा कुठलंही काम न करून पगार घ्यायचा, दुसऱ्या बाजूला चेंबरमधलं पाणी लोकांना पाजायचं आणि तिसऱ्या बाजूला जे पिण्यायोग्य पाणी आहे ते मात्र असं फुकट रस्त्यावरती वाया घालायचं. महानगरपालिकेच्या या भोंगळ्या कारभारावरती पुणेकरांचं काय मत आहे? संतापजनक मत तुमचं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि या डिपार्टमेंटशी निगडीत जे सिनियर असतील त्यांचं निलंबन झालं पाहिजे का, यासाठी पुणेकरांचं काय मत आहे? का पुणेकर फक्त गप्पच बसणार आहे? हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मी मेघराज गवारे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.